एक तर तुम्ही समजून घ्या, हे आंदोलन रोहित पवारचं नाहीच आहे आणि हे आंदोलन पण नाहीये. आम्ही न्याय मागण्यासाठी प्रयत्न करत आहोत, एफआयआर करण्याचा प्रयत्न तिथं करतोय आणि खऱ्या गोष्टी लोकांसमोर याव्यात यासाठी मी असेल, हे सर्व मंडळी असतील, बाकी त्यांच्या पक्षातले काही लोक असतील आणि अशा पद्धतीने सगळेच लोक आपापल्या लेवलला तिथं प्रयत्न करत आहेत. फक्त हे करत असताना इन्व्हेस्टिगेशन आमच्या लेवलवर करत असताना कागदपत्र बऱ्यापैकी सोशल मीडिया आणि तुमच्या माध्यमातून मी लोकांसमोर आणले म्हणून माझी चर्चा आहे. ठीक आहे, माझी चर्चा नाही, हे सामान्य लोकांची इच्छा आहे की दादांना न्याय मिळाला पाहिजे आणि म्हणून हे वातावरण त्या ठिकाणी कुठेतरी आता या लेवलला आलंय की त्याची दखल हे केंद्र सरकारला सुद्धा आता घ्यावी लागते. विषय एवढाच आहे की साहेबांच्या बाबतीत एक गोष्ट तुम्हाला सांगतो की एखादा व्यक्ती योग्य पद्धतीने लढत असेल तर पवार साहेबांचा पाठिंबा असतो आणि पवार साहेब बोलूनच दाखवतात असं नसतं. दिल्लीला आमची प्रेस कॉन्फरन्स झाली तेव्हा पवार साहेबांच्याच बंगल्यावर त्या ठिकाणी झाली होती आणि आता येणाऱ्या पार्लमेंटमध्ये 9 तारखेला सुप्रियाताई, डॉक्टर कोले व आमचे सर्व खासदार, इतर पक्षाचे सुद्धा खासदार, ज्याच्यामध्ये काँग्रेस असेल, एकनाथ शिंदे साहेबांचे सुद्धा खासदार हा मुद्दा मांडतील असं आम्हाला वाटतं. कारण का आम्हाला विरोध हा भाजपच्या नेत्यांचा त्या ठिकाणी होतो. या प्रेस कॉन्फरन्सला एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाच्या लोकांचा, नेत्यांचा आम्हाला तिथं विरोध नाही. म्हणजे अजितदादांना न्याय मिळावं हे एकनाथ शिंदे साहेबांची सुद्धा इच्छा त्या ठिकाणी दिसते. तुम्ही नावं का सांगत नाही? जर प्रेशर होत आहे तर तुम्ही नावं का सांगत नाही? नेमका प्रेशर कोणाचा आहे? नाही, आता एफआयआरच्या बाबतीत ते काय करतात ते आपण सर्वजण बघू. जर याच्यातून कुठंच काही जात नाही, आम्हाला फक्त इच्छा एवढी याच्यात राजकारण आलं नाही म्हणून आम्ही कोणाचं नाव घेत नाही. जर वेळ आली, न्याय मिळतच नाही दादांना, मग नंतर आम्ही नाव घ्यायला सुरुवात करू. दादा, तुम्ही आज या ठिकाणी आला, तुमच्यासोबत दादांच्या कुटुंबातले सदस्य का नाही तुमच्यासोबत आता? ते त्यांच्या लेवलवर लढतायत ना. जयली तिथं इच्छा व्यक्त केली, आम्ही त्यांच्या कुटुंबातला आहोत, आम्ही पण त्यांच्या जवळ होते. त्यानंतर सुनित्रा काकींनी सीबीआयकडे एन्क्वायरी देण्यात यावी असंही तिथं पत्र दिलेलं आहे. पण हे सगळं होत असताना ज्या त्रुटी आहेत, जसं एफआयआर होणं महत्वाचं आहे, एन्क्वायरीमध्ये बऱ्याच काही गोष्टी आम्हाला जाणवत आहेत. डीजीसीएकडनं सुद्धा काही लोकांना वाचवलं जातंय हे जेव्हा आम्हाला कळालं, आम्ही आता प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून फक्त लोकांची जी इच्छा आहे की आम्हाला कळलं पाहिजे हे आम्ही त्या ठिकाणी दाखवत आहोत. शिवसेनेची लोक त्याच्यामध्ये नाही आहेत, राष्ट्रवादीचे आहेत का त्याच्यामध्ये? तुम्ही असं म्हणालात की शिवसेनेची लोक विरोध करत नाही, त्याच्यामध्ये राष्ट्रवादीची लोक आहेत. येणाऱ्या पार्लमेंट एक तर त्यांच्याकडे एकच खासदार आहे, ते आहेत सुनील तटकरे. त्यानंतर प्रफुल्ल पटेल आहेत. प्रफुल्ल पटेल अतिशय अनुभवी व्यक्तिमत्व आहे. कशामध्ये? एव्हिएशनमध्ये. आम्ही ज्या पद्धतीने इथं लढतोय, डॉक्युमेंट आणतोय, त्यांचे जुने कॉन्टॅक्ट आहेत. त्यांनी आम्हाला जर मदत केली असती तर आम्हाला आवडलं असतं. 4-5 कागद आम्हाला दिली असती, नाही लढा तुम्ही चांगलं करता, पण त्यांच्याकडनं अजूनपर्यंत झालं नाही. उद्या कदाचित होईल. विषय तो नाही. विषय त्यांच्याकडे एकच खासदार आहे, ते मुद्दे मांडतील नाही मांडतील हा वेगळा विषय. आमच्याकडे 8 खासदार आहेत. आम्ही आमच्या लेवलला मांडू, काँग्रेस मांडेल, त्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांचे पक्ष मांडेल, उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष त्या ठिकाणी मांडेल, तृणमूल काँग्रेस ते मांडेल, इतरही राज्यातले जे इतर नेते, जसं आप पार्टी सुद्धा उद्या जाऊन हा मुद्दा त्या ठिकाणी मांडणार आहे. त्यामुळे पार्लमेंटमध्ये बरेच लोक मुद्दे घेतील आणि त्याच्यात जे एव्हिएशन मंत्री आहेत ते त्या पदावर राहिलेच नाही पाहिजे, कारण त्यांच्या पार्टीच्या प्रमुखाचं आणि व्हीएसआरचं आर्थिक संबंध आहेत हे सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे त्यांचा राजीनामा सुद्धा मागितला जाईल असं आम्हाला वाटतं. थोडक्यात राष्ट्रवादीचा पाठिंबा रोहित पवारांना संपूर्ण पक्षाचा नाही असं त्यातून सिद्ध होतं. कशातून? राजकीय नाही. रोहित पवार गौण आहे. रोहित पवार कोण आहे? रोहित पवार कार्यकर्ता आहे, नातेवाईक आहे. रोहित पवारचं काही घेणं देणं नाही. रोहित पवार आणि रोहित पवाराबरोबर या राज्यातले 11 कोटी लोक फक्त एवढंच मागतायत, आम्हाला न्याय द्या अजितदादांना. इन्व्हेस्टिगेशन नीट झालं पाहिजे, टेक्निकल अँगल पण बघा आणि क्रिमिनल अँगल पण बघा. त्यामुळे रोहित पवार हे महत्वाचं नाही, तर आम्ही सर्व महत्वाचं नाही. काय महत्वाचं आहे? दादांना न्याय मिळाला पाहिजे. पण ज्या ज्या घटना घडत चालल्यात, आम्ही जे बोलत चाललोय, दुर्दैवाने त्या गोष्टी घडत चाललेल्या आहेत आणि त्याच्यावरूनच आम्हाला शंका वाढत चालली आहे की इन्व्हेस्टिगेशनवर कोणाचा तरी दबाव असल्यामुळे इन्व्हेस्टिगेशन योग्य दिशेने जात नाही. लगभग 2 घंटे चर्चा हुई आपकी सभी के साथ, क्या फाइनली पुलिस राजी है कि एफआईआर दाखिल होगा या एग्जैक्टली क्या कहा है? देखो, 2 घंटा एडिशनल एसपी के साथ हम बात कर रहे थे, डीवाईएसपी के साथ बात कर रहे थे, पीआई के साथ बात कर रहे थे और बाकी जो उनके अधिकारी थे उनके साथ बात कर रहे थे. वहां पे उनका कहना था कि आपने बंबई में कल जो एफआईआर किया वो वहां पे क्यों किया. उनको हमने बताया बीएनएसएस में वहां पे 0 एफआईआर करके कॉन्सेप्ट है वो अलाउड है. फिर उन्होंने वहां पे कहा
डीजीसीए का वहां पे इन्वेस्टिगेशन चल रहा है, तो वो इन्वेस्टिगेशन अगर चल रहा होगा तो एफआईआर करने की क्या जरूरत है? जैसे कि AAIB ये जो संस्था है वो इन्वेस्टिगेशन वहां पे करे। उनको मैंने कहा कि AAIB ये जो संस्था है डीजीसीए के अंतर्गत आती है, डीजीसीए के कुछ जो अधिकारी उन पे ही हमारा ऑब्जेक्शन है। तो ये इन्वेस्टिगेशन क्या कर रही है, योग्य डायरेक्शन पे ये इन्वेस्टिगेशन जाएगा, ये प्रश्न हमको वहां पे। और AAIB ये इंस्टीट्यूट जो है या जो संस्था है वो क्रिमिनल इन्वेस्टिगेशन वहां पे नहीं करती। फिर उन्होंने कहा कि ये एफआईआर होना चाहिए क्या, लीगली ये करना चाहिए क्या? उस पर हमने कहा कि BNSS में सेक्शन 173(1) उसके अंतर्गत देश का कोई भी नागरिक अगर चाहे कॉग्निजेबल ऑफेंस होगा तो वो एफआईआर लेना ही पड़ता है। तो ये कॉग्निजेबल ऑफेंस है। अभी तक आज तक अजीत दादा के केस में एक भी एफआईआर वहां पे नहीं हुआ, सिर्फ एक्सीडेंटल रिपोर्ट वहां पे हुआ है, उस पे सीआईडी वहां पे इन्वेस्टिगेशन कर रही है। लेकिन हमारा कहना है जो कॉज ऑफ एक्शन है वो कॉज ऑफ एक्शन है जो डीजीसीए ने परसों ये जो रिपोर्ट वहां पे दिया है उसमें उन्होंने कहा है कि नॉन कंप्लायंसेस ये VSR ने किए थे। अगर नॉन कंप्लायंस वहां पे किए थे और उसके कारण 5 विमान अगर आप ग्राउंड कर रहे हो, दैट मीन्स जो अजीत दादा का विमान था वो भी फॉल्टी था। तो फॉल्टी विमान जानबूझ के दिया या गलती से दिया तो उसको क्रिमिनल कॉन्स्पिरेसी आती है। तो वो क्रिमिनल कॉन्स्पिरेसी टेक्निकल रिपोर्ट पे नहीं होगा, उसके लिए अलग एफआईआर लेना पड़ेगा। इसलिए उनको हम विनती कर रहे थे, हमने वहां पे किसी भी नेता का नाम नहीं लिया। जो एविएशन मंत्री है उनके खिलाफ हमारा कंप्लेन है, जो हम पुलिस के यहाँ पे नहीं किया, हमने नेताओं को किया कि ये जो मंत्री है उनकी जो पार्टी है उनका पार्टी के नेताओं का और बीएसआर का आर्थिक संबंध है, इसलिए इस नेता को वहां पे पद पे रहने का कोई अधिकार नहीं। ये हमारी भूमिका आज भी है, कल भी रहेगी। लेकिन एफआईआर में हमने उनका नाम नहीं लिया, हमने वीएसआर का नाम लिया है, हमने डीजीसीए के जो कोई अधिकारी है जो जिम्मेदार है वो हमको नहीं मालूम, इन्वेस्टिगेशन के बाद पता चलेगा। तीसरी बात, एरो नाम की कंपनी है। चौथी बात, उस ग्रुप में एरो के ग्रुप में कौन कौन अधिकारी उनका नाम उनके ऊपर एफआईआर लो, ऐसे कहा। फिफ्थ, जो भी क्रिमिनल कंस्पिरेसी के लिए जवाबदार है उसके ऊपर आप ले लो। अभी इसके लिए एफआईआर लेने के लिए हम यहाँ पे आए, लेकिन वो अधिकार सेक्शन 173(1) BNSS में होने के बाद भी हमको एफआईआर वहां पे करने की वहां पे अनुमति पुलिस अधिकारी ने वहां पे नहीं दी। इसलिए यहाँ पे हमको लग रहा है कि अजित दादा पे वहां पे अन्याय हो रहा है। सीआयडी ऑफिसला तुम्ही कधी आज जाणार आहात का उद्या? आता 3 वाजता मी इथं असणारे जे सामान्य लोक आहेत, वकील आहेत, पदाधिकारी आहेत, महिला आहेत, युवा आहेत, विद्यार्थी आहेत, दादाप्रेमी आहेत, दादांचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी, सगळे यांची इच्छा आहे की न्याय मिळाला पाहिजे। आता हा न्याय मिळण्यासाठी आम्ही लढत आहोत, लोक लढत आहेत। आता जसं आम्ही इथं आलो, यांनी अजून आमचा एफआयआर स्वीकारला नाही। युगेंद्र इथं थांबतील, थोड्या वेळी येतील, ते परत त्यांना विनंती करतील। पोलिसांनी सांगितलं 1 तास थांबा, तोपर्यंत आम्ही 3 वाजता सीआयडी ऑफिसला जाणार आहोत। काय सीआयडी कार्यालय करते हे जरा आम्ही समजून घेणार आहोत, काय आतापर्यंत केलं हे आम्हाला समजून घ्यायचं आहे, आणि मग ते काय बोलतात हे आम्ही समजून घेऊन मग उद्या लागलं तर होम मिनिस्टर साहेबांना आम्ही भेटू। डीजीसीएने या अगोदर शिवसेनेने आम्ही मराठी माणसं आहोत, दादा एक मोठे नेता होते। जर पोलिसांनी फक्त बघण्याची भूमिका घेतली तर आम्ही काय शांत बसणार आहोत का? आम्ही इथं आमची भूमिका एवढीच आहे की दादांवर अन्याय होऊन देऊ नका। लेकिन जर आता जे दिसायला लागले की इन्व्हेस्टिगेशनच्या बाबतीत कुठंतरी हस्तक्षेप व्हायला लागलेला आहे आणि मग काही लोकांना, काही कंपन्यांना वाचवलं जातं, मग दादांच्या बाबतीतच अशा गोष्टी होत असतील आणि मग दुसऱ्या केसेसच्या बाबतीत तिथे एफआयआर होतात। सुशांत सिंगचं मी बोललो तुम्हाला की तिथं एवढा आवाज उठवला जातो, आंदोलन केलं जातं। अरे हे तर तुमचे मित्र होते, हे मोठे नेता होते, करोडो लोकांनी यांच्यावर प्रेम केलेलं आहे, पाठिंबा दिलेला आहे। या व्यक्तीच्या बाबतीत तुम्ही आंदोलन करत नाही, तुम्ही प्रयत्न करत नाही, साधा एफआयआर होऊन देत नाही। मग ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर कुठेतरी शंका ही वाटायला लागलेली आहे। आम्ही 2-3 दिवस बसू, वाट बघू। आमचे वकील जे आहेत इथं, राहुल भाऊ सुद्धा आहेत,
खारतोडे भाऊ त्या ठिकाणी आले, तिथं प्रांजल तिथं होते. त्यांचं मत आहे की 2 दिवस आता आम्ही एक ईमेल एसपी साहेबांना त्या ठिकाणी लिहिणार आहोत. उद्यापर्यंत आम्ही थांबू. आणि आमचे वकील जी बारामती संघटना आहे त्यांनी सांगितलं की दादांची केस आम्हाला दादांच्या प्रेमापोटी त्या ठिकाणी लढायची आहे. त्यामुळे मग वकील इथले बारामतीचे जे म्हणतील, जसं म्हणतील, बारामतीत आपण केस फाईल करायची एफआयआर करण्यासाठी. केस ही PIL नाही, एफआयआर करा. याच्यासाठी आम्ही बारामतीमध्ये जायचं का मुंबईत जायचं हे इथं असणारे वकील संघटना ठरवेल. वकील ठरवतील, ते जसं सांगतील तसं आम्ही पुढे जाऊ. दादा, या सगळ्या घटनेनंतर नाही, घटनेचा तपास व्हावा यासाठी आमचं मत आहे की 2 महिन्यामध्ये आपल्याला तपास नक्कीच त्या ठिकाणी कळू शकतो. त्यातला 1 महिना झालेला आहे. पण झालं असं आहे की DGCAचे काही अधिकारी हे VSR कंपनीला सपोर्ट करण्यासाठी आणि VSRच्या पाठीमागे मोठे मोठे लोक असल्यामुळे कागदपत्र हे मॅनेज केले जात आहेत. इन्व्हेस्टिगेशन हे मॅनेज केलं जात आहे. कागदपत्रापासून सगळे पुरावे हे मॅनेज केले जात आहेत, मॅन्युप्युलेट केले जात आहेत. आणि म्हणून आम्हाला भीती वाटते की उद्या जाऊन दादांना खरंच न्याय मिळेल का. त्यामुळे लवकरात लवकर हे इन्व्हेस्टिगेशन व्हावं. DGCAचे काही अधिकारी याच्यामध्ये आहेत असं आमचं मत आहे. त्यामुळे मग DGCAलाच तुम्ही कलम 11च्या अंतर्गत जे इन्व्हेस्टिगेशन करायला सांगत आहात ते आम्हाला अमान्य आहे. त्या इन्व्हेस्टिगेशन ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे DGCAच्या कलम 12च्या अंतर्गत ते व्हावं, ज्याच्यामध्ये ते पारदर्शक पद्धतीने व्हावं. बाहेरच्या काही एजन्सी त्याच्यामध्ये घेण्यात यावा अशी आमची सगळ्यांची त्याच्यामध्ये मागणी आहे. दादा, शिवसेनेच्या शिवसेनेने विमान वापरायचं बंद केलेलं आहे. वापरायची नाहीये, त्यांची विमानं घ्यायची नाही. VSRची विमानं वापरायचं बंद केलं. एकनाथ शिंदे साहेबांनी जर ही भूमिका घेतली असेल त्यांचं मनापासून मी स्वागत करतो. म्हणून गेल्या काही दिवसांमध्ये आपण जर बघितलं असेल एकनाथ शिंदे साहेबांचे अनेक मंत्री आणि अनेक नेते हे इन्व्हेस्टिगेशन चांगलं पारदर्शक पद्धतीने झालं पाहिजे असं म्हणतात. क्रिमिनल अँगल आहे का बघितलं पाहिजे, टेक्निकल अँगल आहे का बघितलं पाहिजे. आणि ही जी मागणी आमच्या सगळ्यांची होती की VSR हे बंद झालं पाहिजे, काही प्रमाणात एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा तीच मागणी जर केली असेल, खरंच हे मानलं पाहिजे. कारण आज राजकारण नाही करायचं, त्या सत्तेत आहेत, आम्ही विरोधात आहेत. म्हणून आम्ही म्हणत नाही की एकनाथ शिंदे साहेबांची आम्हाला मदत नकोय. आम्हाला देवेंद्र फडणवीस साहेबांची सुद्धा मदत पाहिजे. आम्ही तिथं प्रधानमंत्री साहेबांची मदत मागितली आहे. आम्ही तिथं अमित शहा साहेबांची मदत मागितलेली आहे. आम्ही हा राजकीय मुद्दा नाही, आम्ही राजकारण इथं करत नाही हेच तर आम्ही सिद्ध करतोय. पण हे बोलत असताना, मुद्दे मांडत असताना आम्हाला विरोध हा फक्त भाजपचेच काही नेते करतात, त्यांचे ट्रोलर तिथं करतात. आणि मग त्याच्यावरनं कुठेतरी लोकांची भूमिका व्हायला लागली आहे. मग भाजपच असं म्हणतंय का की दादांची ही जी काय इन्व्हेस्टिगेशन आहे, FIR आहे, ह्या झाल्या नाही पाहिजे, मग याला भाजपच याच्या पाठीमागे आहे का असा प्रश्न साहजिकच निर्माण त्या ठिकाणी होतो. DGCAने या अगोदर या ठिकाणी एक FIR केला होता. विमान अपघात झाल्यानंतर DGCAने केला होता. तो FIR बारामती याच तालुका पोलीस स्टेशननी रद्द केला होता. जर पोलिसांना या विमान अपघातातलं काही कळत नाही तर त्यांनी तो DGCAचा FIR कसं काय रद्द केला. जर त्यांनी FIR केला असेल, नंतर रद्द झाला असेल तर ते फारच चुकीचं आहे. पण आम्हाला जे कळलं आहे अजितदादांच्या या केसच्या बाबतीत एक सुद्धा FIR आतापर्यंत झालेला नाही. मुंबईमध्ये कबुतराचा विषय तुम्ही सर्वांनी ऐकला असेल, त्यात कबुतर वाचवण्यासाठी FIR झाला. काल कबुतर चोरीला गेली म्हणून FIR झाला. त्याच्याचबरोबर सुशांत सिंगच्या बाबतीत सगळी प्रशासकीय यंत्रणा ही त्या सुशांत सिंगला न्याय देण्यासाठी मागे लागली होती. ठीक आहे, सुशांत सिंगचं काय झालं, कसं झालं हे बघत राहतील. पण अजितदादांचं काय झालं हे बघण्याची भूमिका जर सत्तेतल्या काही लोकांची नसेल तर मग आश्चर्याची गोष्ट आहे. अरे साधा FIR करून देताय तुम्ही, आणि FIR मध्ये आम्ही कोणाचं नाव नाही घेतलं. FIR आम्ही दिलेत तुम्हाला पत्रकारांना, तुम्ही वाचा. आम्हाला त्याच्यात राजकारण करायचं नाही. या सगळ्या जर प्रकरण आपण बघितलं तर या सगळ्या प्रकरणानंतर जनतेचा रोष जो आहे तो समोर येतोय. हे शांत करण्याचा प्रयत्न जो आहे तो कसा केला जाईल, उत्तर मिळाले नाही तर किंवा महाराष्ट्रात उद्रेकाचा होऊ शकतो, काय भूमिका असणार आहे किंवा कसं शांत करणार आहे. आम्ही एवढीच भूमिका घेणार आहोत. बारामतीकरांना सुद्धा आम्ही विनंती केली होती की खूप मोठ्या संख्येने कृपा करून तुम्ही येऊ नका, इथं तुम्ही शांततेत राहावा. सरकारी ज्या काही वास्तू असतात त्याची सुरक्षितता ही आपली जबाबदारी असते. त्यामुळे शांततेत जे जे काय आपल्याला करता येईल ते तुम्ही करू शकता. दादा शिस्तप्रिय होते. तालुक्यात, विविध तालुक्यामध्ये अजितदादांच्या प्रेमी लोकांनी जर तिथे FIR करण्याचा प्रयत्न केला आहोत, त्यांची इच्छा आहे. कारण की इथं आम्ही काय कुठं कोणाचं प्रतिनिधित्व करत नाही.
मी त्यांचा एक पुतण्या म्हणून, युगेंद्र त्यांचा एक पुतण्या म्हणून, इथं असणारे लोक त्यांचे दादा प्रेमी म्हणून, या राज्याचा नागरिक म्हणून आमची इच्छा आहे दादांना न्याय मिळाला पाहिजे. या भूमिकेतून आम्ही आहोत. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये तिथं असणारे जे सामान्य नागरिक आहेत, दादा प्रेमी आहेत, ते काय भूमिका घेतात याच्यावर माझा तरी कंट्रोल नाही. त्यांनी त्यांच्या लेवलवर भूमिका घ्यावी, पण भूमिका घेताना शांततेत घ्यावी. नाही, जन आक्रोश जर असेल तो त्यांच्या लेवलवर तिथं काही अधिकाऱ्यांशी बोलून कसं तरी तो त्याच्या लेवलला लढत असेल. तो लढत नाही असं आपल्याला म्हणून चालणार नाही. जय त्याच्या लेवलला तिथं बोलतोय, काकींनी तिथं सीबीआयकडे एन्क्वायरी द्यावी, ते त्या ठिकाणी लढतायत. त्यामुळे सगळेच त्यांच्या त्यांच्या परीने तिथं लढतायत. फक्त विषय एवढाच आहे, हे मंद गतीने दादांचं इन्व्हेस्टिगेशन चाललंय एवढं आमचं म्हणणं आहे. कुटुंब म्हणून विचारतो की त्यांच्यावरती काही दबाव आहे का, किंवा ते उघडपणे बोलू शकत नाही असं काही वाटतंय का तुम्हाला? याबद्दलची चर्चा कुठेही झालेली नाही. ते अजितदादांचे कुटुंबीय आहेत. जसं आम्ही कोणाला घाबरत नाही तसेच ते असावेत आणि ते आहेत. त्यामुळे ते मला तुम्हाला वाटतं दबाव आहे त्यांच्यावर, काही दबाव वाटतो? मला वाटत नाही त्यांचा दबाव आहे. ते त्यांच्या त्यांच्या लेवलनी त्या ठिकाणी प्रयत्न करत आहेत आणि आम्ही आमच्या लेवलनी प्रयत्न नाही, करत पण आहोत. आज अध्यक्षपदाची निवडणूक होती, त्या ठिकाणी तुम्ही एक लक्ष केंद्रित करण्यासाठी इकडे हे केलं असंही बोललं जाते. बर, लक्ष आमच्याकडे यावं नाही तर तिथलं लक्ष जावं यासाठी आम्ही हे केलं असं तुम्हाला वाटत असेल तर मग 0 FIR हे प्रोव्हिजन असताना आम्ही बारामतीत आलो का? नाही, आम्ही मुंबईत गेलो का? 0 FIR आहे तिथं ते घ्यावं आणि काल घ्यावं. पण काल तिथं आम्हाला कुठलाच भाव मिळाला नाही, FIR घेतला नाही आणि मग आम्हाला पर्याय दुसरा कुठला राहिला नाही, कारण का आम्हाला तिथं कुठंच दखल घेतली जात नव्हती. तर आम्हाला पर्याय दुसरा नाही. तर जिथं ही घटना घडली बारामती या भूमीमध्ये येऊन इथे FIR दाखल करणं, ते करून घेण्याचा प्रयत्न करणं यासाठी आम्ही सर्वजण आलेलो. त्यामुळे जर कुणी वेगळ्या अँगलनी राजकीय दृष्टिकोनातून म्हणत असेल तर लखलाभ तो त्याचा विषय. आम्ही इथं सामाजिक पद्धतीने दादांच्या प्रेमापोटी या सगळ्या गोष्टी तुम्ही उघड भाजपचं नाव घेतलंय, भाजपचं नाव घेतलं तुम्ही, हाय भाजप या मागे असं वाटतंय का? तुम्ही नाव नाही, मी भाजपचं नाव याच्यासाठीच घेतलेलं आहे की भाजपचेच, फक्त भाजपचेच नेते मंत्री हे आम्ही जे बोलतोय त्याच्यावर आक्षेप घेत आहेत. त्यांचेच ट्रोलर या विषयावर आक्षेप घेत आहेत, त्यांचेच प्रवक्ते या विषयावर आक्षेप घेत आहेत. बाकी कुठल्याच पक्षातले, बाकी कुठलेच सामाजिक लोक या विषयावर तिथं आक्षेप घेताना दिसत नाही. त्यामुळे ते लोक का आक्षेप घेतात याचा प्रश्न आम्हाला पडलाय आणि त्यामुळे चर्चा ती होत असल्यामुळे ती चर्चा इथं मी फक्त बोलून दाखवतो. राजकीय चर्चा ही पण आहे की विलिनीकरण होत नाही, त्यामुळे रोहित पवार अशा पद्धतीने प्रेशर टॅक्टिक्स करतायत अशी एक धक्की आवाज. सगळ्यात पहिल्यांदा मी म्हणलो होतो विलिनीकरण आता काही फायदा नाही, आम्हाला करायचा पण नाही. कारण का दादाची भावनिक इच्छा होती की पवार साहेबांचं वय बघता पवार साहेबांबरोबर एकत्रित येणं ही त्यांची भावनिक इच्छा होती. 18व्या वर्षी अजितदादांचे वडील हे वारले. आनंद आजोबा हे वारल्यानंतर अजितदादांना कुणी मुलासारखं वागवलं असेल तर पवार साहेबांनी वागवलं आणि हे त्यांच्या मनात होतं. हे त्यांनी आम्हाला बोलून दाखवलं. जेव्हा रेवतीचं लग्न ठरलंय हे सांगण्यासाठी पवार साहेबांनी अजितदादांना फोन केला. मी तिथं होतो, पण पवार साहेबांना कफ असल्यामुळे पवार साहेबांना बोलता येत नव्हतं. पवार साहेब काय बोलतात हे दादांना कळत नव्हतं आणि ही ती परिस्थिती बघितल्यानंतर दादांच्या डोळ्यात पाणी मी बघितलेलं आहे. मग ही भावनिक भूमिका दादांची असताना याच्यामध्ये आम्ही राजकारण का करू? अरे नको आम्हाला हे विलिनीकरण, पण अजितदादा न्याय तर द्या, त्याच्यासाठी FIR तर करा. साधी FIR होत नसेल तर अजितदादा न्याय कसा मिळणार असं आमचं मत आणि लोकांचं मत आहे. नाही, अनेक बारामतीकरांचं असं म्हणणं आहे की दादांनी एवढे आमदार केले, खासदार केले, रोहित पवार आणि मिटकरी सोडले तर एकही आमदार यावरती बोलायला तयार नाही, आवाज उठवायला तयार नाही. वाटतं तुम्हाला ही सगळी शोकांतिका आहे? बघा, अजितदादांच्या विरोधात या बारामती मतदारसंघातून कोण उभं होतं? युगेंद्र इथं आहे. मला पहिलं जिल्हा परिषदेचं तिकीट दादांनी दिलं, मला आमदारकीचं तिकीट दादांनी दिलं आणि राजकारणात आम्ही दोघं येण्यापूर्वी लहानपणीपासून जन्मापासून आम्ही त्यांचे पुतणे, आम्हाला त्यांनी मांडीवर खेळवलंय हे आम्हाला माहित आहे. मग अशा परिस्थितीमध्ये आम्ही आमच्या लेवलवर त्या ठिकाणी बांधतोय. आता काल अमोल मिटकरींना संधी दादांनी दिली. नायकवडेंना भाषणातून शब्द दिला होता की तुला मी तिथं आमदार बनवतो, दादांनी करून दाखवलं.
ते तिथं आले होते. आता बाकीचे का येत नाहीत हे मी कसं सांगू शकणार? तो त्यांचा तिथं विषय आहे. नाही, पण शोकांतिका वाटते का तुम्हाला एक सगळी? त्यांनी पण यायला पाहिजे या तुमच्या लढ्यामध्ये. त्यांच्या मनामध्ये असेल, पण त्यांना येता येत नसेल, का येता येत नाही मी नाही सांगू शकणार.